कानोबा गेल्या गावी, धाव कानोबा गेल्या गावी, न म्हणे कोणा काही, आपुल्याचे वचन देवा, गोड सेवा करी तसे, मागत्याली द्यावा डाव, बढिया मी तो नाही भाव, तुका म्हणे ऐशिया सवे अनुसरावे जीवे भावे, आपुल्याचे वचन देवा, गोड सेवा करी तसे, विभुंगे गुणादं चरंतं दुरंतं, स्वयं गवारंद कानंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वशान्ते हरे देवी, मुक्ताबाई नमोस्तुते, अतुलित बलधामं हेम श्रीरामदेहं, धनुजवन कुशाणं ज्ञाननामग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिं जातं नमामि, महिम्नपारं ते परमगुणीशो सद्यसद्यश्रीः, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्पैरः, अथा वाचः सर्वान् स्वमति परिणामावलि गृह्णन्, ममाकेशस्तोत्रे हरनिरपवादः परीकरः, कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती, करजोडे तो कथे काढी आपण असावे जवळे, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा, हरी भेटी कृष्णाय वासुदेवाय, हरी परमात्मने प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, नमो ज्ञानेश्वराय, चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता, चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती, संत श्रेष्ठ सर्व संतांच्या कृपेने प्रेरित असलेले आपण हे वारकरी संप्रत जाऊ असा व्रत स्वीकारून वाचा करत असते. आपल्या कोविड गावामध्ये गेल्या 112 वर्षाची परंपरा, ज्या पूर्वसुरी लोकांनी आपल्या पवित्र ते कूळ पावना तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते अशा ब्रह्ममूर्ती विश्वनाथ महाराज, त्यांच्यानंतर असलेले शंकर महाराज, शिवराम बाबा, ही मंडळी ज्यांनी आपल्याला विचार दिला, त्यांच्या साधनेच्या पुण्याईच्या जोरावर आपण 112 वर्ष पूर्ण करून या साधनेमध्ये सालावाप्रमाणे या वर्षी सुद्धा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम, म्हणजे काही काही पत्रिकेवर लिहिल्या जात असते अखंड, पण त्याच्यामध्ये बराचसा खंडच असतो. पण इथं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्रीच्या कीर्तन संपेपर्यंत सलग ज्याच्यामध्ये खंड आहे, खऱ्या अर्थाने अखंड नामचिंतन ही त्यांची कृपा आहे. ऐका, ज्यांनी हे
रोप इथं लावलं, हिवलेशे रोप लावले, त्याचा विस्तार 112 वर्ष काही कमी कालखंड नाही. शतक पूर्ण होऊन रौप्य महोत्सव 5 वर्ष समजा होतो की याची शासनकथा संपर्क काळामध्ये या सारस्वत महाराष्ट्रामध्ये असते. पण 112 वर्षाची परंपरा प्रदीर्घ हे त्यांची कृपा आहे. आणि पुढे सुद्धा ही सगळी मंडळी आधी करून मोहन सेठ आता एक नाव घेतल्यापेक्षा सगळे इथल्यांचा नव्हे खेळ आणि म्हणून वेळ मिळाला. त्यांच्या पुढाकाराने त्यांना सहकार्य करणारी सगळी साधक मंडळी आपण एका चांगल्या साधनेमध्ये आहोत. आणि आपलं भाग्य आहे, आपल्यावर देवाची कृपा आहे की आपण हे शतक रौप्य महोत्सव पाहू शकलो. चांगल्या पर्वकाळात कार्यक्रमाचं आयोजन आहे. श्रावण महिना आहे आणि आज काल्याच्या कीर्तनाकरता द्वादशी हा पर्वकाळ आहे. पर्वकाळ द्वादशी आणि मग त्या पर्वकाळामध्ये मला सुद्धा या परंपरेची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं माझ्या जीवनामध्ये. तुकोबारांच्या भाषेमध्ये तरी माझ्या दैवात पार नाही. त्यांची सेवा घडो म्हणजे कोणाची? ज्यांनी शेवटच्या सहसापर्यंत संप्रदायाची सेवा केली त्यांची सेवा आपल्याला घडणं हे भलं मोठं आपलं भाग्य आहे. तुमचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की इतका प्रदीर्घ काळ या परमार्थामध्ये भगवंताने घालवल्यानंतर आपल्याला आजपर्यंत जिवंत ठेवलं. ही देवाची कृपा आहे. कुठली कृपा आहे? महाराज बर्वे झाले. काय बर्वे झाले? महाराज म्हणतात काय बर्व काय झालं नेमकं? बर्व झालं या जन्माला आपण आलो आणि आज या कीर्तनामध्ये असेपर्यंत या मंडपामध्ये आपल्याला जेवानी देवानी जिवंत ठेवलं. हे बरोबर. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो आहारी वाचवणी आलो येथवरी. म्हणजे आतापर्यंत या मंडपात बसले आपण आहो मी कीर्तन करून राहिलो तोपर्यंत वाचवणी आलो येथवरी. आता उरले ते आणि तुम्हा का तिला या काळे अवकाश. देवाची कृपा आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी झालं. फार मोठी साधना झाली. ज्यांनी व्यासपीठ नेतृत्व सांभाळलं असे हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय साळुंखे महाराज, गोविंद महाराज, त्यांना सगळी सहकार्य करून मंडळी, सगळी साधक मंडळी, उत्कृष्ट गायनाचार्य, मृदंगाचार्य, समोर बसलेले सगळे उपासक साधक मंडळी, आमचे परमस्नेही जे ज्यांच्याकडे पाहून आम्हालाही असं वाटतं आमचे रामदास बाबा त्यांना नेहमी आपल्या आईसाहेबांचे वारकरी आहेत आणि प्रसन्नता ज्यांच्या म्हणजे दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष हा. आणि म्हणून अशा सर्वांच्या या साधक मंडळीमध्ये मला सुद्धा काला करण्याचं भाग्य आपण प्राप्त करून दिलं. कीर्तन काल्याचं असतं म्हणजे फार प्रस्तावनेमध्ये आपण वेळ घालवणार नाही. अभंगाचा भाव, भगवंताचं चरित्र आणि काल्याचा प्रसंग उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. काल्याच्या कीर्तनाकरता आपण स्थित आहोत. कीर्तनाकरता आपण जगद्गुरु तुकोबारांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. अभंगाचा भाव असा आहे, भगवंताला तुकोबारासारखं चरण जावं, का शरण जावं आणि कसं शरण जावं या 2 गोष्टीची कारणमीमांसा भगवंतांनी तुकोबारांनी या अभंगामध्ये केलेली आहे. पहिले काल्याचं कीर्तन म्हणजे काय तर भगवंताचं चरित्र कथन करणं ऐका. आणि परमात्माचं चरित्र हे खूप मोठं आहे. काय चरित्र कथन करायचं? का काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र आम्ही ऐकतो. बरं, नेहमीच आम्ही ऐकतो. सांगणारे तेच सांगतात. पहिला प्रश्न तर होतो तेच चरित्र आपण का ऐकावं? इतर गोष्टी ऐकण्याकरता असताना संतांनी सुद्धा आग्रहाने अट्टहासाने हे सांगितलं, वाणावे आणि ऐकावं. सांगणाऱ्याने तेच सांगावं पण ऐकणाऱ्याने तेच ऐकावं. काही काळ नाही, त्याची सदा. का सदा? त्याचं कारण आहे. नाथ महाराजांनी त्याची कारणमीमांसा फार सुंदर केली आहे. महाराज म्हणतात तुम्ही आपण सर्व माझ्यासह कोण आहोत? आपण कोण आहोत? आपण महाराज आपण भोळे भाबडे लोक आहोत. आपल्याला काही कळत नाही, परमार्थही कळत नाही. आता तो विनोदाचा भाग सुद्धा अहो परमार्थ व्यवहारही आपल्याला नीट करता येणार नाही. मग आपण साधे भोळे लोक आहोत. आणि
भवसागरातून आपल्याला तरुण जायचं, त्याच्याकरता आपल्याला परमात्म्याने नरदेह दिलेला आहे. भवसागर करण्याकरता नरदेहाची प्राप्ती आहे. आणि आपण साधे भोळे आहोत. आपण स्वतःच्या बाहुबलाने हा भवसागर तरुण जाऊ शकत नाही. मग काय करायचं? संतांनी आपल्याला कमी वेळामध्ये, संतांचे उपकार आहे, हे उपकार आहे संतांचे, कमी वेळामध्ये साधनेमध्ये जीवनाचं अंतिम सत्य आणि कल्याण कशामध्ये आहे परखडपणे सांगितलं. आणि म्हणून त्या संतांचे उपकार आहेत. काय सांगितलं संतांनी? अनेक जन्माचे संस्कार घेऊन आपलं चित्त मलिन झालेलं आहे आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आपण हा भवसागर तरुण जाऊ शकत नाही. मग चित्त शुद्ध कशाने होईल? तर महाराज म्हणतात, ऐका, भोळ्या भावड्या लोकांना तरुण जायचं असेल तर नाथ महाराज सांगतात, करावया भोळे भाडे जन. कोणा सांगतात? पंडिताची इथं कारणमीमांसा नाही, विद्वानाची नाही, तत्ववेत्याची नाही, मार्ग भोळे भावडे. करावया भोळे भावडे जन. मुख्य चित्त शुद्धीचं कारण, तरुण जाण्याकरता कारण काय? एकमेव कारण आहे चित्ताची शुद्धी. करावया भोळे भाडे जन. मुख्य चित्त शुद्धीचं कारण जन्म कर्म हरीचे गुण अत्यादरे श्रवण करावे. काय ना महाराज म्हणतात, तुम्हाला तरुण जायचं आहे, तुम्ही साधे भोळे लोक आहेत, सार रसाचं पृथक्करण करण्याची राजहंसासारखी वृत्ती आपल्याकडे नाही, आपल्याला विधी कळत नाही, निषेध कळत नाही, अगदी साधे आपण भोळे भाबडे लोक आहोत. आपल्याला तरुण जायचं आहे. तरुण जाण्याकरता चित्ताची शुद्धी मुख्य जर कारण असेल तर जन्म कर्म हरीचे, हरीचे जन्म दिव्य आहेत, हरीचे कर्म दिव्य आहेत, हरीचे गुण दिव्य आहेत, त्याचं श्रवण करा. एक शब्द वापरला नाथ महाराजांनी, अत्यादरे, अतिशय आदराने. हे आम्हाला माहीतच आहे. पुढे काय सांगणार आहे? आमच्या मुखपाठ आहे, आम्ही ऐकून महाराज म्हणतात, अतिशय आदराने, आदराने ते श्रवण करा आणि सावधान चित्ताने. नुसतं श्रवण करू नका. जे जे झाले श्रवण तेथे व्यर्थ होईल मनने होईल. या लागी श्रवण मनन सावधान करावे. श्रवणानंतर त्याला मनन. मुक्ताबाईंच्या हरिपाठामध्ये आईसाहेब म्हणतात, आधी करी श्रवण आणि मग करी मनन, नंतर रोकडेचे ध्यान आले हातावर. कशा गाण्याच्या कीर्तनामध्ये आपण काय श्रवण केलं पाहिजे, कसं श्रवण केलं पाहिजे, अतिशय आदराने परमात्म्याचं चरित्र ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? तर महाराज म्हणतात, त्या भगवंताचं चरित्र ऐक, त्याच्या गुणाचं वर्णन, त्याचं नामस्मरण करणं हा एक परमात्म्याच्या शरणागतीचा भाग आहे. आणि म्हणून आपण ते ऐकलं पाहिजे. परमात्म्याच्या शरणागतीचा भाग नामचिंतन करणे शरणागती असत, त्याच्या गुणाचं वर्णन करणे शरणागती असत, त्याचं चिंतन करणं हे जर शरणागती असत, तर परमात्माला शरण आपण का गेलं पाहिजे? तर त्याची कारणमीमांसा अनेक संतांनी केलेली आहे. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबार असं बोलतात, देवाला शरण जावं. का जावं? म्हणून
बोलताना असं बोलतातच ना, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी, या लागी शरणगता शरण्य मीच, शरण जाण्याकरता शरणागताला मीच एकमेव कारण असल्यामुळं त्या परमात्माला शरण गेलं पाहिजे. अनेक कारण मीमांसा संत साहित्यामध्ये केल्या गेलेली आहे. भगवंतांनी तसं सांगितलेलं आहे, या भवसागरातून परमात्म्याशिवाय आपल्याला कोणी काढून नेत नाही आणि म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. दुसरं कारण आहे, जीव हा अपूर्ण आहे. अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णता प्राप्त व्हावी त्याच्याकरता अपूर्ण असलेल्या जीवाने इतरांना शरण केल्यापेक्षा पूर्णता असलेल्या परमात्म्याला शरण जावं, कारण त्याचं स्वरूप पूर्ण आहे. ओम पूर्णमदः, आपण सर्वश्रुत लोक आहोत, बहुश्रुत लोक आहोत आणि मग भगवंताला शरण गेलं पाहिजे. तुकोबानंतर गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कारण मीमांसा आज घेतलेल्या अभंगामध्ये जगत तुकोबार असतात, पण वेगळं कारण सांगतात. काय कारण सांगतात? देवाला का शरण केलं पाहिजे तर त्याचा स्वभाव. कसा स्वभाव आहे त्याचा? मग त्याचा स्वभाव समजून घेण्याकरता त्याच्याकडे जावं लागेल. कुठं जावं लागेल? आपल्याला गोकुळामध्ये जावं लागेल, जिथं रमणरेखीला परमात्मा सवंगड्या सवयीत खेळ खेळून राहिले. तुम्ही मला तिथं कसं काय जायचं? आपण तर कीर्तनात बसते ना, कीर्तनात बसलेला बरोबर आहे, पण शरीराने मनाने आपण काय करून राहिलो हे ज्याचं त्यालाच माहिती. आपण काय म्हणतो कोणाच्या मनाचा विषय काय आहे हे त्याचं त्याला माहिती आहे. शरीराने लोक कीर्तनामध्ये बसलेले आहे, पण मनाने असतं असं सांगता येईल. साधनेमध्ये अवघ्या उपचारा एक मनची, आणि म्हणून आपण शरीराने इथं बसू, मनाने तुकोबाऱ्यांसोबत रमण रेतीला ज्या ठिकाणी परमात्मा एक आपल्या डोळ्यासमोर चित्र आणा, तर तुकोबाऱ्यासोबत चाला. महाराज म्हणताला आणि तुम्हाला देवाचा स्वभाव कसा आहे हे प्रत्यक्ष लाही दाखव. चला माझ्यासोबत चला. सवंगड्या सवय परमात्मा खेळ खेळून राहिला. खेळ रंगात आले. खेळ खेळत असताना सोबत चरण्याकरता ज्या गायी आणल्या त्या खूप लांब निघून गेल्या. महाराजांना फार अनुभव आहे त्याचा. गायी निघून गेल्या कारण चरण्याकरता क्षेत्रफळ खूप मोठं होतं. किती होतं? 84 कोस. 3 किलोमीटरचं एक कोस होतं. 3 गुणेला 84 किती होतात? तेवढं अंतर होतं. त्यामध्ये गायी मोकळ्या स्वच्छंदाने चरत होत्या आणि चरता चरता गायी खूप लांब जात होत्या. यांचा खेळ रंगात येतो. खेळ रंगात आल्यानंतर त्या गोपाळांमध्ये सगळेच गोपाळ होते, लहान होते, मोठे होते. त्याच्यामध्ये एक गोपाळ होता, तो जरा अपंग होता, शरीराने विकलांग होता आणि अगदी लहान होता. मग झाली आता वेळ झाली, गाई ओढून आणायच्या. मग प्रत्येकाने आपापल्या गाई ओढून आणायच्या. तो जो गोपाळ होता, जो अपंग होता, दिव्यांग, लहान होता वयाने, स्वतःच्या सामर्थ्याने आपल्या लांब गेलेल्या गाई ओढून आणण्याकरता असमर्थ असलेला गोपाळ गाई ओढून आणण्याच्या भानगडीत पडला नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी काय केलं? जगद्गुरु तुकोबार भगवंताचा स्वभाव कसा आहे हे सांगण्याकरता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
ऐका कसं आहे, त्याला धाव म्हटली की तो धावतो हा त्याचा स्वभाव. बर मग न म्हणे मी कोणा काय, तो मी कोणीतरी आहो असा परिचय देत नाही. लौकिकामध्ये आपण देतो ना, कोणा जर म्हटलं का हो हा पहाऱ्याचा विनाय जरा घ्या थोडा वेळ, तो म्हणतात काय तुम्हाला कळत नाही आम्ही कोण आहोत, मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही कोण होतो, माझी आमची प्रेस्टीज काय आहे. म्हणजे सामान्य 2 किलोचा विना घेण्याकरता आपलं प्रेस्टीज आपण समोर करतो किंवा त्या साधारण ते प्रेस्टीज आड येते, आपण परिचय देतो आम्ही कोण आहोत, आम्ही असं काय विना घ्यायचा. म्हणजे जो 2 किलोचा विना घेण्याकरता त्याला लौकिकामधलं प्रेस्टीज आडो येते, तोच मनुष्य 22 किलोचा नातू गावभर घेऊन फिरतो, त्याला काहीच वाटत नाही, काही त्याला पडत नाही. पण परमात्मा ऐका कोणीतरी असतानाही न म्हणे मी कोणा, मी कोणीतरी आहो असा परिचय देत नाही. धाव म्हटला की धावतो हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून महाराजांना त्याच्या स्वभावाचा परिचय. कोणी धाव म्हटलं त्याला की धावतो, आपण ज्याला धाव म्हणतो, ज्याला आपण हाक मारतो, तो आपल्या हाकेला ओ देईल आणि प्रतिसाद देईल असं सांगता येते लोक व्यवहारामध्ये. पण परमात्माला तुम्ही धाव म्हणा, तुम्ही जाऊ द्या हो, पशुनी जरी त्याला धाव म्हटलं, पशु 4 पायाचा, मनुष्याची गोष्ट नाही. ऐका असं कसं काय म्हणतात तुला, अहो पशुनी त्याचा धावा केला, तो परमात्मा त्याच्याकरता धावला. इतिहास आहे सगळ्यांना माहिती, आपण नेहमीच ऐकतो. पण धावण्याची पद्धत आहे का, परमात्माला गजेंद्राने जेव्हा धावा केला हाक दिली तेव्हा परमात्मा वैकुंठामध्ये सर्व वैभवामध्ये लक्ष्मीसह भोजनाकरता बसणार होते. समोर ताट वाढलेलं होतं. ऐका ताट वाढलेलं होतं, ताटामधला घास परमात्माने हातामध्ये घेतला आणि तो तोंडाकडे असा जाईल तेवढ्यामध्ये गजेंद्राचा धावा ऐकला. काय परमात्म्याचं भाव आहे काय का, भगवंताला गजेंद्राची हाक ऐकली.